मित्रांनो, पपई हे अनेकांना आवडतं फळ आहे. काही लोक तर रोजच्या आहारामध्येही पपईचा समावेश करतात. पण सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि या काळात पपई किती प्रमाणात खावी यालाही काही मर्यादा असतात. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगळी असते. स्त्री असो किंवा पुरुष, सगळ्यांसाठी एकच प्रमाण योग्य असेल असं नाही. त्यामुळे दुसऱ्यांना पाहून आपणही तितकंच खावं असं करणं योग्य नाही. उन्हाळ्यामध्ये पपई खाताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. अनेक वेळा आपण बाजारातून पिवळसर दिसणारी पपई घेतो आणि ती पूर्णपणे पिकलेली आहे असं समजतो. पण प्रत्यक्षात ती नैसर्गिकरित्या पिकलेली नसते. आजकाल अनेक विक्रेते पपई लवकर पिकवण्यासाठी केमिकल्सचा वापर करतात. त्यामुळे बाहेरून ती आकर्षक दिसते, पण तिची गुणवत्ता आणि आरोग्यावरचा परिणाम वेगळा असू शकतो. म्हणूनच मित्रांनो, पपई नैसर्गिकरित्या पिकलेली आहे की केमिकल्स वापरून पिकवलेली आहे हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. ही ओळख कशी करायची, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे आपण पुढे सविस्तर जाणून घेणार आहोत. तसंच पपईचं अति प्रमाणात सेवन केल्यास काही वेळा त्रासही होऊ शकतो. विशेषतः उन्हाळ्यामध्ये जास्त पपई खाल्ल्यास पोट बिघडणं, जुलाब होणं किंवा पचनाच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. पण जर तुम्ही योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत पाळली तर पपई तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की उन्हाळ्यात पपई खाताना कोणत्या चुका टाळायच्या, योग्य पपई कशी निवडायची आणि तिचं सेवन कशा पद्धतीने करायचं, जेणेकरून तुम्हाला तिचा पूर्ण फायदा मिळेल. पपई हे आरोग्यदायी फळ असून पचनशक्ती सुधारणे, बद्धकोष्ठता दूर करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. पपईमध्ये पपेन नावाचं एन्झाईम असतं, जे प्रथिनांचं पचन करण्यास मदत करते. हे जीवनसत्व ए, सी आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे. पपईमध्ये असलेल्या पपेन एन्झाईममुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. व्हिटॅमिन सी आणि एच्या मुबलक प्रमाणामुळे पपई शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी वाढवून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. पपईमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा तरुण आणि डागविरहित राहण्यास मदत होते. हृदयविकारात उपयुक्त. पपईमध्ये असलेल्या फायबर, पोटॅशियम आणि जीवनसत्वांमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात राहतं आणि हृदय निरोगी राहतं. वजन कमी करण्यास मदत करते. कमी कॅलरी आणि उच्च फायबरमुळे वजन कमी करण्यासाठी पपई उपयुक्त आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन ए असतं, जे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी चांगलं मानलं जातं. पपईमधील दाहक विरोधी म्हणजेच अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्मांमुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते. पण गरोदर महिलांनी पपई खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आता आपण जाणून घेऊया पपई कधी खावी. रिकाम्या पोटी पपई खाणं हे आरोग्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं, विशेषतः पोटाच्या समस्यांसाठी. सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी नाश्त्यामध्ये पपईचा समावेश करू शकतो. यामुळे पोट स्वच्छ होण्यासह त्वचेचे आरोग्य सुधारते. नियमित वाटीभर पपईचं सेवन तुम्ही करू शकता. आणि जर तुम्ही डाएटमधून साखर वर्ज्य केली असेल तर या फळाचं सेवन करू शकता. यामध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण अधिक आहे. महत्त्वाचं म्हणजे या फळाचं ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. पपईचं सेवन कसं करावं? पपईचं योग्य वेळेस सेवन केल्यास आरोग्यास असंख्य फायदे मिळतील आणि चुकीच्या वेळी खाल्ल्यास पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पपई सकाळच्या वेळेस खाणं फायदेशीर ठरेल. रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील आणि पचनक्रिया सुधारेल. जेवणानंतर किती अंतराने आपण पपई खाऊ शकतो? तर जेवणाच्या अर्ध्या तासानंतर पपई खाणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. या फळामुळे पाचक रस सक्रिय होतात आणि अन्नाचे सहजरित्या पचन होण्यास मदत मिळते. पण जेवणानंतर लगेचच पपई खाऊ नये. यामुळे पोटात गॅस होऊ शकतो किंवा ॲसिडिटीच्या समस्येचा सामना करू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी पपई खाणं टाळलं पाहिजे. यामुळे पचनक्रियेवर दुष्परिणाम होतील आणि पपईतील एन्झाईम त्यावेळेस योग्यरित्या काम करू शकणार नाही. सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये पपईचा समावेश करू शकता. यामुळे पोट स्वच्छ होण्यासह त्वचेचे आरोग्य सुधारेल.